नमस्कार, मी श्रोते राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीला बातमी महत्त्वाची आहे। कोल्हापूरमधनं राधानगरी धरण मे महिन्यातच 50% भरल्याची बाब समोर येते। 8 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातल्या पाणी पातळीत वाढ झाली। राधानगरी धरण क्षेत्रात सध्या ढगाळ वातावरण आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडनं। भूषण, खरं तर जून महिना अजून सुरू व्हायचा आहे, मात्र मे महिन्यातच हे धरण 50% भरतंय। अपडेट्स काय आहेत? नक्कीच गेल्या 8 ते 10 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस पडतोय, विशेषतः राधानगरी धरण क्षेत्रामध्ये जो काही पाऊस पडतोय, त्यामुळे या धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळते। सध्या हे धरण जवळपास 50% भरलेलं आहे आणि त्यामुळे मे महिन्यातच हे धरण 50% भरल्यामुळे चिंतेत कुठेतरी वाढ झाली असं म्हणावं लागेल। कारण या सगळ्या धरणाचा विसर्ग ज्या भोगावती आणि पंचगंगा नदीमध्ये होतो, त्या नदीवर अनेक बंधारे आहेत। त्या बंधाऱ्यावरचे बर्गे देखील काढले गेलेले नाहीत। अचानक ज्या पद्धतीचा पाऊस आला त्यामुळे या धरणातील पाणी सोडण्यावर देखील काही प्रमाणात मर्यादा आलेल्या आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून हे धरण आता जवळपास 50% भरल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। सध्या देखील या सगळ्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला अनुभवायला मिळते। त्याचबरोबर दुपारनंतर पावसाची देखील शक्यता आहे ती वर्तवली जाते। अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी या सगळ्या परिसरामध्ये येत आहेत। त्याचबरोबर या सगळ्या परिसरामध्ये जे काही छोटे मोठे धबधबे आहेत ते देखील प्रवाहित झाले आहेत आणि त्याचा देखील एक मोठा फ्लो या सगळ्या धरणामध्ये येतोय आणि त्यामुळे या धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ सातत्याने होत असल्याचं पाहायला मिळतंय। जर या सगळ्या काळामध्ये पाऊस थांबला नाही आणि नदीतील जे काही बंधारे आहेत त्याचे बर्गे काढले गेले नाहीत तर मात्र या धरणामधून पाणी सोडण्यावर बऱ्याच प्रमाणात मर्यादा येणार आहेत आणि हे लवकरच धरण भरेल अशा पद्धतीची शक्यता आहे ती देखील निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर बर्गे काढली जातील आणि त्यानंतरच मग ह्या सगळ्या धरणामधला विसर्ग आहे तो करता येणार आहे। मात्र महत्त्वाची बाब म्हणावी लागेल, कारण मे महिन्यातच हे धरण जवळपास 50% भरलेलं आहे आणि या धरणाची विशेष बाबमध्ये ह्या सगळ्या धरणाचे दरवाजे स्वयंचलित आहेत। पाण्याच्या दाबाने हे सगळे दरवाजे उघडतात, त्यावर कोणाचंही नियंत्रण नाही। त्यामुळे एकदा का हे धरण भरलं तर मोठ्या प्रमाणात भोगावती आणि पंचगंगा नदीमध्ये या सगळ्याचा फ्लो आहे तो देखील येणार आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतोय की हे धरण आता जवळपास 50% भरल्याचं पाहायला मिळते। जून महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणी साठा गृहीत धरून हे सगळं धरणामध्ये पाणी ठेवलेलं होतं। मात्र 8 दिवसापासून जो काही पाऊस पडतोय त्यामुळे या सगळ्या धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते। नक्कीच अपडेट्स घेणार आहोतच। तुर्तास धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।